जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो। आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा। नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होतीये। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना 15 ऑगस्ट पासून राबवण्यात येणार आहे। याबद्दल अधिक माहिती दिली आहे भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी। चला तर मग पाहूया। नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना उद्या शहरापासून 15 ऑगस्टनंतर राबवली जाणार आहे। आता आपण भद्रकाली परिसर आलो, नेमकं काय कन्सेप्ट आहे आपल्यावर आता साजन सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। सर, नेमकं काय कन्सेप्ट आहे नो पेट्रोल नो हेल्मेट? माननीय पोलीस आयुक्त साहेब यांचं 27 तारखेचा जो अध्यादेश आहे त्याप्रमाणे आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा अध्यादेश आहे, हायकोर्टाचे निर्देशसुद्धा आहे। यापूर्वीसुद्धा नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना एवढी प्रभावीरित्या राबवली गेलेली नाही। ह्या सर्व कायद्यांचा आधार घेऊन माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी उद्या 15 ऑगस्टपासून संपूर्ण नाशिक शहरामध्ये जेही टू व्हीलर वाहन आहेत जी पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी जाणार आहे त्यांना कंपल्शन ह्याद्वारे करण्यात येत आहे की तुमचं हेल्मेट असल्याशिवाय तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही। ह्यासाठी करण्यात येत आहे की वर्षभरामध्ये जवळपास नाशिक शहरामध्ये 384 हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झालेले आहेत। हेल्मेट न घातल्यामुळे जे काही मृत्यू आहे ते रोखल्या जावे आणि ते कमी व्हावे, ऑलमोस्ट शून्यापर्यंत यावे। त्यासाठी ही सक्ती लोकांच्या जीवित होऊ नये त्यामुळे एवढ्यामुळे त्यासाठी लोकांच्या जीविताचं संरक्षण करण्यासाठी आणि लोकांच्या हितासाठी ही योजना राबवली जात आहे। उद्यापासून संपूर्ण शहरामध्ये ही योजना राबवली जात आहे। त्यासाठी सुरुवातीला पोलीस विभागाने सुद्धा त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी। त्यासाठी आज संपूर्ण नाशिक शहरामध्ये संपूर्ण जो काही पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या स्टाफलाही हेल्मेट वाटप करण्यात येत आहे। आपण पाहतच आहात की हेल्मेट सर्वांनी परिधान केलेलं आहे आणि ह्या हेल्मेटमुळे रोड ॲक्सिडेंट्स हे थांबले पाहिजेत आणि रोड ॲक्सिडेंटमुळे जे काही अपघाती मृत्यू होतात ते थांबले पाहिजे, हा एक मेन उद्देश आहे। सर, आपल्या काही पेट्रोल पंप आपल्या हद्दीमध्ये काही पेट्रोल पंप काही संवेदनशील परिसर आहे आणि ग्राहकांमध्ये आणि पेट्रोल चालकांमध्ये वाद जो निर्माण होता आपण त्याच्यावेळेस बंद करण्यात येणार आहे। बरोबर आहे, सुरुवातीला जी एखादी योजना असते ती प्रभावीरित्या राबवण्यासाठी काही लोकांकडून असं होत असेल किंवा काही करत नसतील तर त्यांना आम्ही समजावून सांगू। त्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपाला सुद्धा पोलीस अंमलदार आमचे नेमण्यात आलेले आहेत। प्रभावीरित्या ती कशी 100% व्यवस्थित त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं आणि राबवली जाईल याकडे याची दक्षता परिपूर्ण घेण्यात आलेली आहे। आपल्याकडून काही फॉर्म म्हणून आहेत नेमकं काय कन्सेप्ट? बरोबर आहे, ते पेट्रोल पंप धारकांनाच त्यांनी फॉर्म आपण भरून घेणार आहे, पेट्रोल पंप धारक ते भरून घेणार आहे जे नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यात व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या सिडकोतील तरुण वर्गाची टीम बी ही आता मनपात निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळे भविष्यात विद्यमान नगरसेवकांना पुढे टीम बीचं आव्हान मोठं असणार आहे। मागील 5 वर्षांपासून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसणारे, केवळ आश्वासनांचाच भडीमार करणारे, लोकांना गृहीत धरणारे, नेहमी पोपटासारखे गोड गोड बोलणारे, सदैव आविर्भावात राहणारे व कोरोनाच्या संकट काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी पळ काढणाऱ्या काही विद्यमान नगरसेवकांना पराभूत करण्यासाठी सिडकोत नव्यानं तरुणांची टीम बी तयार झाली असून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून सिडकोवासियांची मनं जिंकल्याचं दिसून येत आहे। युवकांचं योगदान तुम्ही म्हणाल तर आत्ता तुम्ही कोविड काळात जेवढं कार्य असेल तेवढं पूर्ण शहरभर नाही, संपूर्ण महाराष्ट्रभर युवकांचंच योगदान आहे।
म्हणजे तुमचा अँटीजेन टेस्ट असेल, थर्मल टेस्टिंग असेल, रेमडेसिवीर जिथे मिळत नव्हते तो विषय असेल, तर याच्यामध्ये रक्तदान शिबिरं असतील मोठ्या मोठ्या प्रमाणात. याच्यामध्ये संपूर्ण योगदान युवकांचं आहे. काही बोटावर मोजणे इतके उदाहरणं सोडले तर बऱ्यापैकी ज्येष्ठ नगरसेवकांनी पण काम केलेलं आहे. परंतु जर आपण रेशिओ कम्पेअर केला युवकांचा आणि ज्येष्ठांचा, तर युवकांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे कोविड काळात, तर ते जनता विसरणार नाही असं मला वाटतं. कोरोनाच्या काळात सिडकोत बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक लोकांच्या मदतीला धावून जात असल्याचं चित्र दिसून येत होतं. त्यानंतर जर नागरिकांच्या मदतीला कोणी धावून जात असेल तर ही आहे सिडकोतील सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फळी. सध्या तरी त्यांच्याच कार्याचं कौतुक होताना नागरिकांमध्ये दिसून येत आहे. एकंदरीत मागचं वर्ष आणि हे वर्ष 2 वर्ष जे कोरोनाने लोक खूप पिसलेत आणि एकदम लॉकडाऊन झाल्यामुळे ना लोकांकडे आवश्यक गरजा नव्हत्या. जे काही बिल्डिंगवर समजा मजूर असतील किंवा वॉचमन असतील, या लोकांना संपर्क म्हणजे त्यांचे मालकसुद्धा त्यांना भेटत नव्हते किंवा काही देत नव्हते. अशा काळामध्ये खूप युवकांनी चांगलं काम केलं. हे युवा नेतृत्व देतील, कारण की जे ऑलरेडी नगरसेवक होते किंवा जे प्रस्थापित होते हे घरात बसून होते. म्हणजे बरेचसे नवीन लोकांनी कामं केले आणि कोरोना ज्यांनी कामं केले त्यांना लोक पसंत देतील असं मला वाटतं. सिडकोत सध्या या टीम बीचाच बोलबाला ऐकायला मिळतोय. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुतांश विद्यमान नगरसेवकांना टीम बी सदस्य घरचा रस्ता दाखवणार यात तीळ मात्र शंका नाही. आज परिस्थिती बघायला गेली तर मागच्या कोरोना काळात, याच्यापेक्षा मागच्या कोरोना काळात पूर्ण कडक लॉकडाऊन होता. कडक लॉकडाऊनमध्ये लोकांना खरं पाहायला गेलं तर अन्नधान्य खाण्याची सोय नव्हती. त्या टायमाला जर ह्याच नगरसेवकांनी जर पुढाकार घेतला असता तर आमच्यासारख्या युवा पिढीला पुढं यायची गरज नसती पडली. आज तरुणांनी घरातून इकडून तिकडून निधी गोळा करून आज जे बेघर झालेले किंवा जे हातरोजीवर काम करतात, मजूर झाले, जे बांधकाम व्यावसायिक त्यांचे जे मजूर काम करतात, त्यांना आज खऱ्या अर्थाने तरुणांनी जर सहकार्य केलं, त्याचं जर सहकार्य जर त्या लोकांनी जर जागरूक ठेवलं त्या नागरिकांनी, तर महानगरपालिकेत खरंच युवा पिढीला हे जास्त नेतृत्व लाभू शकतं. सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं विद्यमान नगरसेवकांना निवडून येण्यासाठी चांगलीच कंबर कासावी लागणार एवढं मात्र नक्की. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी खुशाल पाटील, नाशिक. नाशिकच्या जुने सिडको परिसरातील महाराणा प्रताप चौकात काल रात्री बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. राणा प्रताप चौकात राहणारे भोजने कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून तेथे राहत नसल्यानं चोरट्यांनी 22 तोळे सोनं तर 57,000 रुपये रोकड असा ऐवज लंपास केलाय. हा संपूर्ण प्रकार शेजारी राहत असणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानं त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. अंबड पोलिसांकडून आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातोय. कालच्या रात्रीला महाराणा प्रताप चौकात तिथे भोजने नावाचं कुटुंब राहते, जगन भोजने. ते स्कूलमधनं रिटायर्ड शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा पण तिथे राहतो. मात्र ते त्यांच्या मुलीकडे 2-4 दिवसापूर्वी गेले होते आणि त्याच्या मुलाने ते वरती राहतात. त्याच्या मुलाने ते लॉक करून आणि रात्री वरती झोपले असताना खालच्या रूमचा दरवाजा कोणीतरी कुलूप तोडून आणि त्याच्यामधले त्यांनी ठेवले ते ज्वेलरीज जवळपास 20 तोळेचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलेले आहेत. त्या अनुषंगाने तपास चालू आहे. API बेडवाले तपास करीत आहेत. नाशिक महापालिकेच्या पंचवटी प्रभाग समितीची सभा संपन्न झाली आहे. आरोग्य आणि विकासावर मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. नाशिक महापालिकेच्या पंचवटी प्रभाग समितीची सभा नवनिर्वाचित सभापतींची निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पंचवटी प्रभाग समिती कार्यालयात पार पडली. यावेळेस पंचवटी प्रभाग समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व विभागाच्या अधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सभेत उपस्थिती लावली. सभेत पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये खेळणी बसवणे व इतरही काही विकास कामांना प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली आहे. यावेळेस सर्व नगरसेवकांनी साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असं सभापती महोदयांना विनंती करत त्वरित सभापती मच्छिंद्र सानप यांनी या संदर्भात सकारात्मक चर्चा करून संबंधित विभागाला सूचना देत यावर ठोस उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती पंचवटी प्रभाग समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिली आहे. मी सभापती झाल्यापासून आज पहिलीच सभा इथे पार पडली. या सभेमध्ये
प्रभाग एकमधील एक विषय होता खेळणी बसवणे, तो मंजूर केला. आणि बाकीचा जो विषय होता तो डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया याचे साथीचे आजार खूपच दिवसेंदिवस वाढत आहे. तसे संबंधित जेवढेही अधिकारी होते त्यांना मी सूचना केल्या की जास्तीत जास्त फवारणी झाली पाहिजे, धूर फवारणी झाली पाहिजे. बांधकाम विभागाचेही अधिकारी उपस्थित होते. पंचवटीमध्ये खूपच खड्डे झाले. मी स्वतः स्पॉट व्हिजिट करून अधिकाऱ्यांना तिथे बोलवून ते खड्डे बुजवायला सांगितले. असे 10 ते 15 स्पॉट मी क्लिअर केले. नागरिकांना मी आवाहन करतो की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या, गरम पाणी उकळून प्या. स्वच्छतेबद्दल मी सर्व विभागांना आदेशित केलं आहे आणि येणाऱ्या दिवसात तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल सर्वांना. पहिल्याच प्रभाग समिती सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत पुढील काळात सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन पंचवटी प्रभागातील नादुरुस्त रस्ते, विविध विकास कामे, आरोग्याचे प्रश्न यावर सविस्तर माहिती घेऊन लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासन यावर सकारात्मक चर्चा होऊन सभा संपन्न झाली. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शुभम बोडके, नाशिक. आता बातमी आहे जागर जनस्थानच्या इम्पॅक्टची. काही दिवसांपूर्वी जागर जनस्थानने मनमाड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसवण्यासाठी गेल्या 1 महिन्यांपासून पडलेल्या मशिनरीबाबत वृत्त प्रसारित केलं होतं. आता नवीन रोहित्र सुरू होऊन लवकरच ऑक्सिजन जनरेटर प्लांटचं काम सुरू होणार आहे. जागर जनस्थानची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी. जागर जनस्थानच्या वृत्ताची घेतली दखल. नवीन विद्युत रोहित्र बसवण्याचं काम महावितरणने केले सुरू. मनमाड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसवण्यासाठी गेल्या 1 महिन्यापासून मशिनरी येऊन पडल्या होत्या. मात्र महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे त्या मशिनरी धुळखात पडल्या होत्या. याबाबत जागर जनस्थानवर वृत्त प्रसारित होताच आमदार सुहास कांदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापलंय. याबाबत तत्काळ बैठक घेऊन हा निर्णय मार्गी लावण्यात आलाय. आज महावितरणने तत्काळ नवीन जागेवर नवीन विद्युत रोहित्र बसवण्याचे काम सुरू केलंय. हे नवीन रोहित्र सुरू होऊन लवकरच ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं काम सुरू करण्यात येईल अशी माहिती स्थानिक डॉक्टर गोरे यांनी यावेळी दिली आहे. मनमाड येथे PSA प्लांटचे मशिनरी येऊन जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत. परंतु मशिनरी ज्या ठिकाणी बसवण्याच्या आहे त्या ठिकाणी MSCBचं ट्रान्सफॉर्मर असल्या कारणाने MSCB ट्रान्सफर शिफ्टिंगमध्ये थोड्याशा तांत्रिक अडचणी येत होत्या. पण जागर जनस्थान याच्या बातमीच्या इफेक्टनंतर माननीय आमदार साहेबांनी त्याची दखल घेतल्यानंतर आज इथे ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचं काम चालू आहे आणि येत्या एक 5 ते 6 दिवसामध्ये PSA प्लांटचं देखील काम सुरू होईल आणि जेणेकरून मनमाड येथील नागरिकांना भविष्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. 15 ऑगस्ट सुरक्षिततेच्या दृष्टीने गुप्तचर विभागाने रेल्वे प्रशासनातर्फे भारतातील प्रमुख महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी केलाय. याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरच मनमाड रेल्वे स्थानकावरही कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भारत पाकिस्तान यांच्यात कायम शीतयुद्ध होत असतं. पाकिस्तान समोरासमोर युद्ध करण्यापेक्षा आतंकवादी संघटनांच्या मार्फत भारतात घातपात घडवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यातच राष्ट्रीय सणाच्या वेळी जास्त प्रमाणात अशा घटना तडीस नेल्या जातात. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी भारतात घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर विभागानं दिल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या तर्फे महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य रेल्वेचे मनमाडचे स्टेशन हे महत्त्वपूर्ण जंक्शन मानले जाते. येथून रोज सुमारे 150 पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची ये-जा होत असल्यामुळे सर्वच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची वर्दळ असते. याच पार्श्वभूमीवर आज श्वान पथक, मेटल डिटेक्टर द्वारे रेल्वे गाड्या, प्रवाशांचे सामान, तिकीट बुकिंग कार्यालय परिसर, पार्सल सुविधा आदींची कसून तपासणी करण्यात आली. धर्मेंद्र तिवारी, DR सादरे, देवेंद्र कुंभार, श्वान दारा यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत कोणत्याही प्रकारची संवेदनशील सामग्री मिळून आली नाही. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.
आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद.
आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. C फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर C फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा.
तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेक नंतर आपलं स्वागत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी साबळे यांच्या घरामध्ये 13 ऑगस्टला दुपारच्या सुमारास चोरट्यांनी तब्बल 11 लाखांचा सोने चांदीसह मुद्देमाल चोरून पोबारा केला होता. पोलिसांनी 24 तासात त्याचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी साबळे यांच्या घरामध्ये 13 ऑगस्टला दुपारच्या सुमारास चोरट्यांनी तब्बल 11 लाखांच्या सोने चांदीसह मुद्देमाल चोरून पोबारा केल्याची घटना धुळे स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणली. पोलिसांनी 24 तासात छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. डॉक्टर पल्लवी साबळे यांच्या आईच्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं संशयावरून घरकाम करणाऱ्या महिलेची तब्बल 4 ते 5 तास कसून चौकशी केली. यानंतर घरकाम करणाऱ्या महिलेच्या संगनमतानेच ही चोरी करण्यात आली असल्याचं स्पष्ट झालंय. घरकाम करणाऱ्या महिलेकडून तब्बल 10.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. याबद्दल अधिक माहिती दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंते यांनी. दिनांक 12/8/2021 रोजी हिरे मेडिकल कॉलेजच्या डीन मॅडम साबळे मॅडम यांच्या घरी दुपारी 1 ते 3च्या दरम्यान चोरी होऊन जवळपास 11 लाखाचा सोने आणि रोख रकमाचा ऐवज चोरी झाला होता. त्या संदर्भात डीन मॅडमच्या आई सुप्रिया साबळे यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर घरफोडीमध्ये विचारपूस केली आणि त्यांच्या घरात जी काम करणारी बाई आहे, नंदाबाई म्हणून आहे तिचं नाव, त्यांनी त्यांच्या माहितीवरून किंवा त्यांच्या हस्तकाने हा गुन्हा केला असावा असा संशय आल्याने नंदाबाई, त्यांची मुलगी कविता आणि एक बाबुल नावाचा मुलगा आहे, त्यांना काल कार्यालयात बोलावून सखोल आणि बारकाईने जवळपास 4 ते 5 घंटे विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर त्यांनी संगनमत करून हा गुन्हा केलेला कबूल केलं आणि त्यांच्या ताब्यातून जवळपास 10.5 लाख रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि सदर आरोपी हे धुळे शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले असून पुढील कारवाई चालू आहे. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे. BHR अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणी मुख्य संशयित सुनील झवर यास नुकतेच पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं नाशिक येथून अटक केली आहे. दरम्यान सुनील झवर हे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात असताना गिरीश महाजन यांनी सुनील झवर हे माझेच नाही तर सर्वपक्षीय नेत्यांचे निकटवर्ती असल्याचं स्पष्टीकरण महाजन यांनी आज जळगाव येथे बोलताना दिलंय. BHRचे जे काही सुनील झवर यांना अटक केलेली आहे ते आपले निकटवर्तीय राहिलेले आहेत. तुम्ही त्या अटकेकडे कसं बघता त्यांचं? नाही, कायद्यानुसार जे असेल ते सगळं होतील. अनेक लोकांना त्याच्यामध्ये अटक झालेली आहे. त्यामध्ये नियमानुसार असेल नसेल हा शेवटी कायद्याचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की त्यांना अटक त्याच्यात झालेली आहे. सरकार आपलं पोलीस यंत्रणा त्यांची चौकशी करते, त्यातून जे निष्पन्न होईल त्यातून ते होईल. त्याच्यामध्ये माझं म्हणणं काय होय नाही आहे, चांगलं वाईट हा प्रश्नच नाही आहे. निकटवर्तीय सुनीलवर सगळ्यांचेच आहेत, कोणाचे नाही आहेत. सगळ्याच पक्षांच्यावर त्यांचे निकटचे संबंध आहेत. कोणी नाही म्हणावं मला खरं नेत्याशी नाही आहेत म्हणून. माझ्याशी जेवढे संबंध तेवढे सगळ्या नेत्यांशी आहेत त्यांचे संबंध. पण मला वाटतं की कायद्याप्रमाणे कारवाई सुरू आहे. त्यांना आता अटक झालेली आहे. यातून आता जे निष्पन्न होईल ते निष्पन्न होईल. जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो आहोत. आपल्या कल्पना आहे की 7 जूनला पावसाळा सुरू होतो आपल्याकडे आणि आज जवळपास 13 ऑगस्ट आलेला आहे आणि या 2.25 महिन्याच्या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा फक्त 25 ते 30% पाऊस हा जळगाव जिल्ह्यामध्ये झालेला आहे. नुसतं जळगाव जिल्हाच नाही तर नंदुरबारची तीच परिस्थिती आहे, धुळ्याची तीच परिस्थिती आहे, नाशिकचा पूर्वेकडचा भाग असेल त्याची तीच परिस्थिती आहे आणि विदर्भातला पश्चिमेकडचा भाग आहे त्याच्यामध्ये तीच परिस्थिती आहे. म्हणजे सरासरीपेक्षा फक्त 25 ते 30% पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे.
कुठल्याही नदीमध्ये, नाल्यामध्ये, ओढ्यामध्ये, धरणामध्ये थेंबरसुद्धा पाणी अजून आलेलं नाही. जमिनीमध्ये जर आपण खोदून पाहिलं तर फूट 1.5 फुटावर सगळं खाली कोरडं आहे आणि त्यामुळे अतिशय भयावह परिस्थिती या सर्व भागामध्ये, विशेष उत्तर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आज मी आज यावलला गेलो, रावेरला गेलो, अंबडला गेलो, सगळी पिकं म्हणजे ज्वारी असेल, मका असेल, कापूस असेल, सगळे आता मृतावस्थेत झालेले आहेत. मका सर्वात जास्त पीक आपल्याकडे मक्याचं आहे, कापसाचं आहे, पण तुझ्या सगळ्या पात्या गळून पडलेल्या आहेत कापसाच्या. मका अगदी ठार जळून गेलेला आहे. आता पाऊस आला तरी त्याचा उपयोग नाही आहे. उडीद मूग गेलेला आहे हातचा. म्हणजे कुठलंही पीक शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेलं नाही. 100% ते पीक नष्ट झालेलं आहे आणि एका वाईट अशा अतिशय भयावह परिस्थितीमध्ये शेतकरी या ठिकाणी बिचारा आता शेतामध्ये बसलेला आहे. आणि म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे, एक तर अजूनही ढग आहेत की आपल्याला कृत्रिम पाऊस पाडता आला तर ते आपण करून बघावं. ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, 100% पिकांचं नुकसान झालेलं आहे, मग आमची मागणी आहे की त्यांना नुकसान भरपाई द्या. विमा आहेत, त्यांना विम्याचे पैसे तात्काळ मिळाले पाहिजेत. पंचनामे लवकर झाले पाहिजेत. खरं म्हणजे पंचनामे करण्याची गरजच नाही, कारण आज 100% सरसकट सगळे पिकं जळालेले आहेत. आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की आता शेतकरी एक तर दुवार तिवार पेरण्याकडून आधी हैराण झाला. पीक आता कमरेपर्यंत झालं, छातीपर्यंत झालं, डोक्यावर झालं, पण तो जळून खाक झालेला आहे. त्याला 1 रुपयासुद्धा त्यातून मिळणार नाही आहे. म्हणून शासनाने त्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि तसं निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा आम्ही हे निवेदन आज देणार आहोत, पाठवणार आहोत. उपमुख्यमंत्री महोदय आहेत, कृषी मंत्री आहेत, या सर्वांना आम्ही निवेदन देणार आहोत. पण तो आमची मागणी आहे की नेहमीप्रमाणे तुम्ही आता शेतकऱ्याचा छळ करू नका. मागच्या वेळी आपल्याकडे वादळ झालं, एवढं कोट्यावधी शेकडो कोटीचं नुकसान झालं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं, पण तो अजून 1 रुपयासुद्धा या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या 2 वर्षात जे पंचनामे झाले त्याची एक दमडीसुद्धा शासनाने शेतकऱ्यांना फेकून मारलेली नाही. आता पुन्हा अशी तोंडाला पानं शेतकऱ्याच्या पुसू नका, अन्यथा शेतकरी हा उभाच राहू शकणार नाही. इतकी वाईट परिस्थिती. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार उडवत वित्तहानी केली असतानाच दुसरीकडे नाशिकच्या निफाड येवला तालुक्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेती पिके धोक्यात आली आहे. यामुळे लासलगाव जवळील ब्राह्मणगावमध्ये यासह परिसरातील गावांमध्ये मका पिकांवर लष्करी आळ्यांचा प्रादुर्भाव दिसू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पावसाचं माहेरघर म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख असताना यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं शेती पिके धोक्यात आली आहे. कमी पाण्यात शेतकऱ्यांनी घेतलेली मक्याची पिके शेतात डोलू लागली असतानाच पानावर आणि पोग्यात लष्करी आळी दिसून लागल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीही असेच लष्करी आळीचे आक्रमण झाल्यानं मोठं नुकसान झालं होतं. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आल्यानंतरही जोरदार पाऊस न झाल्यानं लष्करी आळ्यांचा प्रादुर्भाव दररोज वाढतोय. कीटकनाशकांची खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्यामुळे खर्चातही वाढ होतीये. यामुळे बळीराजावर आर्थिक संकट ओढावलंय. कुटुंब चालवायचे कसे आणि शेती करायची कशी या दुहेरी मनस्थितीत मका उत्पादक आता शेतकरी सापडलाय. पाऊस कमी असल्याने त्याच्यावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून औषध फवारणीचा खर्च दुपटी तिपटीने वाढत असून त्याचं उत्पादन घटणार असल्याने भविष्यात आपला उदरनिर्वाह कसा करावा तो सर्व शेतकऱ्यांसमोर मोठा जिकरीचा प्रश्न पडला असून पाऊस समाधानकारक नसल्याने सगळे शेतकरी हतबल झालेले आहेत. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. धुळे शिवसेना महानगरच्या वतीनं धुळे शहरातील गणपती मंदिराजवळ आजपासून शिवसंपर्क अभियानाअंतर्गत नवीन मतदार नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. धुळे शिवसेना महानगरच्या वतीने धुळे शहरातील गणपती मंदिराजवळ आजपासून शिवसंपर्क अभियानाअंतर्गत नवीन मतदार नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. आगामी निवडणुका बघता 18 वर्षाच्या पुढील युवकांचे नाव नोंदणी यावेळी करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यामध्ये मतदानामध्ये तरुणांचा सहभाग वाढावा या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने मतदार नोंदणी अभियान धुळ्यात महिनाभर राबवण्यात येणार असल्याची माहिती महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घर तिथे शिवसैनिक आणि ज्या तरुण बांधवांचं ज्या ज्या शहरामध्ये खेड्यामध्ये मतदार नसेल त्या तरुण बांधवांनी मतदार नाव नोंदणी करून घ्यावी म्हणून आज आम्ही धुळे शहर महानगरच्या वतीने
गणपती मंदिराजवळ मतदार नाव नोंदणीची मोहीम सुरू केलेली आहे. तरुण हा देशाचा एक कणा असतो आणि हा तरुण मतदानापासून वंचित राहू नये म्हणून तरुण बांधवांना विनंती करतो की सर्वांनी मतदानाची नाव नोंदणी करून घ्यावी, असंच आवाहन मी धुळे महानगरच्या वतीने करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सकाळपासूनच या अभियानाला तरुणांनी चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून 18 वर्षापेक्षा पुढील तरुणांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन शिवसेनेच्या मार्फत यावेळी करण्यात येत आहे. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.